अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरच्या रांजणगाव मशीदमध्ये एका तरुणावर तलवारीने सपासप वार केल्याची घटना घडली आहे। तर या तलवार हल्ल्यात सतीश जवक हा वाहन चालक गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी शरद उर्फ सदानंद जवक याच्या विरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी शरद जवक याच्या घरासमोर ही घटना घडली। सतीश जवक हा शरद जवकच्या घरासमोर आला आणि त्यानं शरदची पत्नी कावेरी हिला विचारलं, शरद कुठे आहे? त्यावेळी त्या म्हणाल्या, घरात झोपलेत। सतीश त्यांना म्हणाला, मी तुमच्या बोरीचे बोर घेऊन जाऊ का? त्यावर त्यांनी घ्या म्हणून सांगितलं। त्याचा त्याला राग येऊन शरद हा घरातून उठून येऊन माझ्या घरी का आला या कारणावरून मनात राग धरून फिर्यादी सतीश यांना काही न बोलता त्यांच्या हातातील तलवारीनं जिवे मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी सतीश याच्या मानेवर वार केला। तो वार वाचवण्यासाठी फिर्यादीने डाव्या हातानं बचाव केला असता फिर्यादीच्या हाताला जखम झाली। तसेच फिर्यादी यांच्या मानेजवळ उजव्या बाजूस जबर जखम झाली असल्याचं फिर्यादीत म्हटलं असून या फिर्यादीवरून पोलिसांनी शरद जवकवर गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटकही केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।